स्पर्धा परीक्षांमध्ये वय आणि शैक्षणिक पात्रता अनुभव या परीक्षेला बसण्याची संधी या आधारे सवलत घेतलेल्या राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांच्या नियुक्तीबाबतच्या धोरणाला मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली। राखीव प्रवर्गातल्या उमेदवारांनी वय, शैक्षणिक पात्रता, अनुभव, परीक्षेला बसण्याच्या संधीमध्ये शासनाने दिलेली सवलत घेतली असेल तर अशा उमेदवारांची गणना संबंधित राखीव प्रवर्गातच करण्यात येईल। अशा उमेदवारांना खुल्या प्रवर्गातल्या पदांवर दावा करता येणार नाही असं या धोरणात स्पष्ट करण्यात आलं आहे। सोडून सांगतो, नतमस्तक होऊन सांगतो, जनरल ही कॅटेगरी नाही, जनरल मेरिट आहे। ह्या कालच्या तुमच्या संबंधानं आलेल्या निर्णयाला जर सामान्य माणूस बघेल तर म्हणेल या वर्गातल्या लोकांची कडबा कापल्यासारखं कटोती आहे। भारतीय जनता पक्ष किंवा मित्र पक्ष असतील जे आज आम्ही जनतेनं आमचे मुख्यमंत्री, आमचे दोन्ही उपमुख्यमंत्री, आमचे मंत्री आम्ही निवडून दिलेले सगळे आमच्याच सरकारने अधिकाऱ्यांच्या मला वाटतंय चुकीच्या ब्रीफिंगच्या आधारे काल जो आहे कॅबिनेटमध्ये डिस्कशन झालेला आहे, काल जे आहे कॅबिनेटमध्ये तो निर्णय झालेला आहे। इतिवृत्त फायनल होऊ नये, त्या इतिवृत्ताच्या अगोदर लॉ अँड ज्युडिशरीला नोट पाठवावी, लॉ अँड ज्युडिशरीला नोट पाठवावी। आमच्या समूह म्हणजे आमचे सन्माननीय धनंजय मुंडे साहेबांना ऐकावं, आमच्या माननीय छगन भुजबळ साहेबांना ऐकावं, आमच्या संकटमोचक गिरीश भाई महाजन साहेबांना ऐकावं आणि त्याच्यानंतरच हा निर्णय व्हावा। आमच्या पंकजाताईंना ऐकावं आणि त्यानंतरच अतुल सावे साहेबांच्या डिपार्टमेंटनी किंवा जीएडीनी त्यावर निर्णय करावा असं मी दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना त्याचबरोबर माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी यांना विनंती करतो।